तो ढसाढसा रडत होता. कॉलेजची मुलं जमा झाली. सायलीच्या मैत्रिणी कुत्सितपणे हसल्या. सायली, हा तुझा तो गावठी बॉयफ्रेंड का ग? सायलीचा अहंकार दुखावला. तिने सर्वांसमोर संग्रामच्या थोबाडीत मारली. माझ्याजवळ येऊ नकोस. तुझी लायकी आहे का माझ्याशी बोलण्याची? गेट लॉस्ट. तेवढ्यात रोहित आला. ए कोण रे तू? माझ्या गर्लफ्रेंडला त्रास देतोस. रोहितने आणि त्याच्या मित्रांनी मिळून संग्रामला लाथा बुक्क्यांनी तोडवलं. संग्राम रक्ताळला, कपडे फाटले, पण त्याची नजर फक्त सायलीवर होती. पण सायलीने एकदाही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही. उलट ती रोहितच्या हातात हात घालून निघून गेली. त्या दिवशी पुणे स्टेशनवर बसून संग्राम रात्रभर रडला. पण त्या अश्रूंसोबतच त्याच्यातल्या जुन्या प्रेमवेड्या मुलाचा अंत झाला होता. त्याने ठरवलं, आता प्रेम नाही, जिद्द पेटवायची. ज्या लायकीवरून तिने मला हिणवलं तीच लायकी कमवून दाखवायची. संग्राम गावी परतला. त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. शेतीसोबतच त्याने MPSCचा अभ्यास सुरू केला. दिवस रात्र एक केली. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष दिलं नाही. आणि 5 वर्षानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची गर्दी होती. सायली एका फाईलसाठी हेलपाटे मारत होती. रोहितचा बिझनेस जुगारात आणि व्यसनात बुडाला होता. त्याच्या जमिनीचा लिलाव होणार होता आणि तो थांबवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सही हवी होती. शिपायाने नाव पुकारले. मिसेस सायली रोहित कदम. साहेबांनी आत बोलवलंय. सायली केबिनमध्ये गेली. ती रडवेली झाली होती. सर, प्लीज आमचं घर वाचवा. ही सही नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावर येऊ. समोरच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याने फाईलवरून नजर वर केली. ते भेदक डोळे, तो रुबाब आणि चेहऱ्यावर एक गंभीर शांतता. तो संग्राम होता. आता तो उपजिल्हाधिकारी झाला होता. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे शब्द तोंडातच अडकले. संग्राम, तू? संग्रामने शांतपणे पेन उघडलं. तिच्याकडे बघून तो हसला नाही की रागावला नाही. त्याच्या नजरेत आता प्रेम नव्हतं, फक्त कर्तव्य होतं. त्याने फाईलवर सही केली आणि फाईल तिच्याकडे सरकवली. सायलीला रडू कोसळलं. संग्राम, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. त्या रोहितने मला बर्बाद केलं. तुझं प्रेम. संग्रामने हात वर करून तिला थांबवलं. मॅडम, तुमचं काम झालंय. तुम्ही जाऊ शकता. बाहेर खूप लोक ताटकळत आहेत. संग्राम, एकदा तरी बोल ना. तिने विनवणी केली. संग्रामने शिपायाला बेल वाजून बोलावलं आणि शांतपणे म्हणाला, ज्या मुलाला तू कॉलेजच्या गेटवर मारलंस तो तिथेच मेला. या खुर्चीवर जो बसलाय तो फक्त एक अधिकारी आहे.